सोलापुरात पाणी आलं की कुणी गाडी धुतो, कुणी अंगण धुतो, तर काही जण तर पाण्याच्या तुटवड्याकडे दुर्लक्ष करून वाटेल तसा वापर करतात। पण आता खबरदार, सोलापूर महापालिका अशा पाणी वाया घालवणाऱ्यांवर थेट कारवाई करणार आहे। उन्हाळ्याच्या झळांमुळे सोलापूर शहर आणि हद्दवाढ भागात पाण्याची टंचाई तीव्रतेनं जाणवत आहे। उजनी धरण आणि हिप्परगा तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्यानं सध्या केवळ अत्यावश्यक गरजांसाठीच पाण्याचा वापर होणं गरजेचं आहे। यामुळे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या संदर्भात कठोर निर्णय घेतला असून पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर थेट 200 रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत। भांडी, कपडे, गाड्या धुणे किंवा रस्त्यावर पाणी ओतणे यासारखे प्रकार जर कोणी करत असेल तर ते आता महागात पडणार आहे। काही जण अजूनही पिण्याचं पाणी रस्त्यावर ओतत आहेत। रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांचाही धोका वाढत आहे। ही बाब महापालिकेच्या निदर्शनात आली आहे। या पार्श्वभूमीवर आता महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे। यामुळे सोलापूरकरांनो, पाण्याचा वापर विचारपूर्वक करा, अन्यथा दंडाची टांगती तलवार तुमच्यावरही कोसळू शकते।